वंजारी समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मंजूर करून हैदराबाद, कर्नाटक तसेच बीड गॅझेट लागू करण्यासाठी वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे अशा विविध मागण्यांसाठी शेवगाव तालुक्याच्या थाटेवडगाव येथे गेल्या 11 दिवसांपासून परमेश्वर केदार, अभिजित गीते, युवराज जवरे यांनी 1 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप, अरुण भाऊ मुंडे, राजेंद्र दौंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारले गेले। बोदेगाव येथील शेवगाव गेवराई राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। संतप्त महिलांनी जलसमाधी आंदोलन छेडले होते, तर 12व्या दिवशी चक्काजाम आंदोलनाचा निर्णय समाज बांधवांनी घेतला होता। परंतु 11व्या दिवशी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी लेखी आश्वासन दिल्याने 11 दिवस चाललेले उपोषण जलपान देऊन स्थगित करण्यात आले असून 15 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलवून निर्णय घेतला जाणार असल्याने उपोषण मागे घेण्यात आले। आज आम्हाला दुपारी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सांगितलं आम्हाला का 15 दिवसामध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून जे तुमचे विषय असतील ते आपण तिथं मार्गी लावण्याचे प्रयत्न करू। त्याच्यानंतर आम्हाला अतुलजी सावे साहेब मंत्री यांचाही कॉल आला, यांनी पण आम्हाला तेच सांगितलं का 15 दिवसामध्ये आम्ही मार्गी लावू। आता जे तिथे चालू असताना आमचे नेते आदरणीय श्री धनंजयजी मुंडे साहेब यांनी पण सांगितलं का मी सगळं तुमच्या पाठीशी आहे, आपण समक्ष बसून ते मुख्यमंत्र्यांसमोर बसून आपल्या मागण्या ह्या 100% रास्ता आहेत आणि ह्या आपण मान्यच करून घेऊ, असं बी आमचे नेते धनंजयजी मुंडे साहेब यांनी पण सांगितले आहे। म्हणून आम्ही उपोषण आज स्थगित करत आहोत। यावेळी ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, गोकुळ दौंड, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहादडे, पोलीस निरीक्षक संतोष मुरकुटे सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव। महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।